मित्रांनो, श्रद्धाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे बांबू लोणी, जी की खूप व्हायरल रेसिपी चालली आहे सध्या। तर ती परफेक्ट मेजरमेंट मध्ये विदाउट फेल कशी बनवायची तर ती आज पाहूया। बांबू लोणी बनवण्यासाठी आधी आपण ईस्ट ॲक्टिवेट करून घेऊयात। इथे कोमट असं अर्धा कप पाणी घेतलेलं आहे, त्यातच घालणार आहोत 40 ग्रॅम पिठी साखर आणि कपने बघाल तर पाव कप आहे आणि त्यातच मी 5 ग्रॅम ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट घालते आहे। हे वजनी 5 ग्रॅम घेतलेलं आहे आणि जर तुम्ही स्पूनने बघत असाल तर 1 TSP ला थोडंसं कमी आहे। हे मिक्स करून घ्यायचं आणि याला 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं। 15 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपलं ईस्ट छान असं ॲक्टिवेट झालेलं आहे। जर त्याची स्टेट अशी झाली नाही तर ते यूज करू नका, ते ईस्ट खराब झालेलं आहे। आता यातच मी घालते आहे, चाळून घेतला होता 2 कप मैदा आणि वजनी तुम्ही म्हणाल तर 300 ग्रॅम मी मैदा घेतलेला आहे। यातच घालते हे होममेड कंडेन्स मिल्क, ज्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे। पाव कप कंडेन्स मिल्क घातलेला आहे, त्याचबरोबर पाव चमचा मीठ घातलं आणि 2 टेबलस्पून रिफाइंड ऑइल, कोणतंही तुम्ही ज्याला वास नाही ते ऑइल यूज करू शकता। आता हे आपण हलक्या हाताने ना मिश्रण मिक्स करून घेऊयात। हे एकदा मिक्स झालं की आपण त्यात घालणार आहोत 3/4 TSP बेकिंग पावडर घालतो आहोत आणि आता आपल्याला याला छान असं सेमी सॉफ्ट डो, म्हणजे अगदीही पातळ नाही आणि अगदीही घट्ट नाही, असा मीडियम असा डो बनवायचा आहे आणि लागेल तसं कोमट पाण्याचा यूज करायचा आहे। मला टोटल साधारण 2 टेबलस्पून पाणी लागलेलं आहे आणि आपल्याला ह्याला कंपल्सरी 10 मिनिटं तरी छान मळून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी थोडंसं तेल लावलं आणि त्याने छान मळून घेतलं। तुम्ही बघा मी किती व्यवस्थित त्याला मळून घेते आहे। त्याच्यानंतर हा असा गोळा तयार झाला, बघा किती छान असा सॉफ्ट डो आहे, खूप असा स्ट्रेची नाही आहे। हे अशा दाखवल्याप्रमाणे आपण खाली त्याला फोल्ड करत हे अशा प्रकारे त्याला करायचं आणि ह्याला साधारण 1.5 ते 2 तास आपल्याला रेस्ट करण्यासाठी, प्रूफिंग करण्यासाठी ठेवायचं आहे। 1.5 ते 2 तासानंतर बघाल तुम्ही की हा डो डबल झालेला आहे। आता यातली आपल्याला हवा काढायची आहे आणि साधारण 5 मिनिटं पुन्हा एकदा याला आपल्याला मळून घ्यायचं आहे। हे छान मळून घेतल्यानंतर आपल्याला त्याचे तुम्हाला जेवढ्या हव्या तेवढ्या आकाराचे, तुम्ही जेवढी मोठी तुम्हाला हवी आहे तेवढ्या त्या प्रमाणात तुम्ही ह्याचा छोटा पोर्शन घेऊ शकता आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच त्याला जसा मोठा डो आपण खाली प्रेस करून टकिंग केलं त्याचं, हे सील व्यवस्थित करा, कारण की तुम्हाला दाखवेलच का मी हे सांगते। हे सील जे करताय ते व्यवस्थित करून घ्या आणि अशा प्रकारे त्याला छान गोल असं करून घ्या, हलक्या हाताने करायचं आहे। इथे मी बटर पेपर घेतलेला आहे, याला कंपल्सरी ऑइल लावा, ते इझिली आपले मग तेलात तळताना सुटतात। आता हे मी सगळे बनवून घेतलेले आहेत, याला 1.5 ते 2 तासासाठी आपण परत एकदा प्रूफिंगसाठी ठेवणार आहोत, म्हणजे ते डबल होतील। तुम्ही बघू शकता 1.5 ते 2 तासाने, साधारण मी 1.5 तासाने चेक केले तर ते डबल झाले। इथे मी तेल तापायला ठेवलं आहे, त्यात छोटंसं बॉल घालून बघितला आणि तो वर आला। त्याच्यानंतर मी बांबू लोणी यात घालून घेते आणि आपल्याला गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत त्याला छान मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत। मी जे बघायची तुम्हाला म्हटले की व्यवस्थित टक करा, ते दाखवते तुम्हाला। हे बघा माझ्याकडून काही बांबू लोणीसाठी टक व्यवस्थित नाही केलं मी, म्हणजे ते सील व्यवस्थित नाही केलं तर हे असं ओपन होतं, पण त्याने काही ते विरघळत वगैरे नाही, त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही, पण व्यवस्थित टक करा। हे बघा किती छान अशा गोल्डन ब्राऊन आपल्या तळून झालेल्या आहेत, हे आपण काढून घेऊयात। मी सगळ्याच बाकीच्याही तळून घेते। सगळ्या तळून झाल्यानंतर ना मी एका चाळणीत ठेवल्या होत्या, जेणेकरून ते कोमट होतील। कोमट झाल्यानंतरच पुढची प्रोसेस करायची आहे। इथे मी ना साखर घेतली होती आणि मिक्सरमधून त्याला थोडीशी दरदरीत अशी वाटून घेतली। जर तुमच्याकडे कॅस्टर शुगर असेल तर तुम्ही त्याचा यूज करा। ही आपली जी बांबू लोणी आहे मी त्यातनं अशी गोळून घेते, जेणेकरून साखर व्यवस्थित त्याला लागेल। त्याच प्रकारे मी बाकीच्यांनाही कोट करून घेतला आहे आणि आता दाखवल्याप्रमाणे यातनं एक असं होल करायचं छान आणि थोडंसं हलवायचंही, जेणेकरून बाकीच्याही ठिकाणी आपण जे फिलिंग भरणार आहोत
ते जाईल. इथे मी गणाश घेतलेला आहे, गणाशचं फिलिंग करते. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही यात स्टफिंग करू शकता, फिलिंग करू शकता बेसिकली. आणि हे खूप छान, खूप प्रेशर देऊन आपल्याला ह्यात फिल करायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित आतमध्ये फिलिंग व्यवस्थित जाईल. हे बघा किती छान असं भरलं गेलेलं आहे. मी तुम्हाला एक बांबुलीनी हे करून दाखवते, स्प्लिट करून दाखवते. बघा पूर्ण फिलिंग किती आतपर्यंत गेलेलं आहे, मस्त असं. तुझं खाऊन झालं? कशी झाली आहे? तर चला, आपली बांबुलीनी रेसिपी रेडी आहे. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.